नमस्कार मित्रांनो, पी तेलंगे यूट्यूब चॅनलवर खूप दिवसानं तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, काही कारणामुळं ब्लॉग बंद होते, तर आज ब्लॉग चालू केलेला आहे. तर आज आम्ही निघालोय, पूजाचा बड्डे आहे, 1 तारीख आहे. हॅपी न्यू इयर मित्रांनो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, पूजाचा बड्डे असल्यामुळं आज मी निघालोय कुठंतरी तिला घेऊन फिरायला. आणि आता कुठं जाणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल, कारण ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल की नेमकं कुठं जाणार आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग काढलेला आहे. आता सवय पण थोडीशी मोडलेली आहे ब्लॉग काढायची. तर बघूया, अजून सवयीला आपण सुधारूया आणि नव्याने सुरुवात करूया. नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुम्हाला. तर चला. आणि आज हे का मॅडमचा बड्डे आहे. मॅडम रेडी होऊन निघालेली आहे आणि मॅडमला पण माहिती आहे की आता मस्तपैकी जायचंच काम आहे. बघा, इस्त्री बिस्त्री करून आपलं मस्त, नवऱ्याचे शर्ट नाही करत पण बघा आपलं ड्रेस बीस सगळं चालते. भेटू रस्त्याने. आत्ता तुम्हाला कळत असेल आम्ही कुठं आलेला आहे. तर आपण आलेला आहे जेजुरीला. तर गर्दी बघून घ्या मित्रांनो. निस्त्या भंडाऱ्यामध्ये अख्खं जेजुरी गड एकदम सोन्यासारखं चमकायला लागले. कसं सोन्यासारखंच चमकत आहे. नीट बघा गर्दी कसली आहे, भयंकर गर्दी आहे. आणि तुम्हाला सांगतो, लाईन लागली, लाईन. अख्ख्या भंडाऱ्याने पूर्ण डोक्यावर भंडारा आहे. पूजाच्या डोळ्यात भंडारा गेलेला आहे. पूजा बघा आता डोळ्याशी चमचम चमचम तिचे पूर्ण भंडाऱ्याने अख्ख्या डोळ्यामध्ये पिवळत जरत दिसायला लागले. आणि ती आता वर सुद्धा बघू शकत नाही, अशी कंडिशन आहे. बघा काय काय झाले पुढं. आत्ता आमचं दर्शन झालंय आणि ह्या गर्दीत घुसून आम्ही कसं तरी दर्शन करून घेतलंय. आणि तुम्हाला सांगतो, आता दर्शन झाल्यावर आम्ही आता निघणार आहे परत पुण्याला. पुण्याला जाण्याआधीच मस्तपैकी कुठेतरी हॉटेलला मिसळपाव खाणार आहे, कारण पुण्याची लोक मिसळपाव खातात म्हणून आम्ही पण मिसळपाव खाणार आहे. गर्दी बघून घ्या. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला